गुड मॉर्निंग। आज मी अलिबागला जायला निघाली आहे। तिकडे एक आमची दीदी राहते, तर तिच्या घरी आता मी 2-3 दिवसांसाठी राहायला चालली आहे। हा आमच्या इथल्या मुलांनी खूप सुंदर असा किल्ला बनवलेला होता। तर आता मी कोपर स्टेशनला आली आहे आणि दिव्यावरून मी जाणार आहे। दिव्यावरून मी आता दिवा ते पेण ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे आणि हे बघा समोर रोहा ट्रेन लागलेलीच आहे। ही 8:45ची ट्रेन आहे। मी अर्धा तास आधीच येऊन बसलेली। ट्रेन जायला नको म्हणून मी घरातून काही खाऊन पण नव्हती निघाली। तर आता ट्रेनमध्ये मी मेंदू वडा चटणी घेतलेली आहे नाश्त्यासाठी। तसं तर मला ट्रेनमधलं खायला खूप आवडतं। समोसा पण खूप छान लागतो ट्रेनमधला समोसा। परत भेळ खूप छान लागते। चायनीज भेळही ट्रेनमध्ये येते, तीही खूप छान लागते। तर मेंदू वडा चटणी खाऊन झाल्याच्या अर्धा तास नंतर लगेच सुकी भेळ आली, तर मी ती पण घेतली। मस्त कैरी घातलेली सुकी भेळ होती। आता पेण स्टेशन आलेलं आहे आणि मी पेण स्टेशनला उतरलेली आहे। पेण स्टेशनवरून आता आपल्याला अलिबागला जायचं आहे। तर आता पेण स्टेशनच्या असं बाहेर 2 मिनटं चालत यावं लागतं आणि मग इथून रिक्षा बसते। इथून रिक्षा केलेली आहे मी आणि रिक्षा करून आता मी वरखड बस स्टॉपला जाणार आहे। वरखड बस स्टॉपवरून अलिबाग बस करणार आहे। तर इथे मी फळं होती, तर ॲपल घेतली तिथून मी आणि आता मी वरखड बस स्टॉपमध्ये आलेली आहे। बसची 1 तास वाट बघितली आणि त्यानंतर आता फायनली बस आलेली आहे। बसमध्ये गर्दी नाही आहे एवढी। मस्त खिडकीच्या बाजूची सीट भेटलेली आहे। आता इथून पुढे 1.25 तासाने या बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये जायचं आहे। तर आता मी इथे अलिबागमधल्या कार्ला खिंडमध्ये उतरलेली आहे। तसं इथून रिक्षा पण असतात भरपूर, पण मी ज्यांच्याकडे चालली आहे त्याने मला फोन करून सांगितले की आता 1ची बस आहे, त्यामुळे तू बसलाच थांब, बस येईलच आणि मग बसनेच ये, रिक्षाने नको येऊ। तर मी तरी इथे 15-20 मिनटं थांबली, त्यानंतर बस आली। इथे भाज्या वगैरे विकायला होत्या, त्या थोडा वेळ बघत बसली। तर आता बस आलेली आहे आणि मी बसमध्ये चढलेली आहे। खिडकीतून बाहेर आजूबाजूला मस्त नारळाची झाडं दिसत आहेत, आंब्यांच्या बागा, फुलांच्या बागा आहेत। तर त्या बघत बघत मी आता फायनली त्यांच्या गावात पोचलेली आहे, कावाडेला। त्यांच्या पारावर बस थांबलेली। आता इथून फक्त 2 मिनटावरच त्यांचं घर आहे। मला बसमध्ये एक काकी भेटलेल्या, तर त्यांनी मला त्यांचं घर दाखवलं। मी खूप वर्षातून म्हणजे 5 ते 6 वर्षातून आज आली आहे इकडे। तर आल्या आल्या आधी जेवायला घेतलं, खूप लेट झालेलं यायला, सगळे जेवायचे थांबलेले। मग आधी फ्रेश होऊन लगेचच जेवायला घेतलं। जेवून वगैरे झाल्यानंतर त्यांच्या झाडाची केळी आणलेली तोडून, ते केळी खाल्ली, मस्त गोड होती। तर थोडा वेळ आराम करून झाल्यानंतर आम्ही त्यांची शेती बघायला गेलो। खूप छान वाटतं अशा वातावरणात, नाही तर आपल्या शहराकडे असं नाही बघायला भेटत, त्यामुळे इकडे यायची हीच खरी मज्जा असते। त्यांच्या शेतावर पण मस्त केळीची झाडं होती, ही त्यांची सीताफळाची झाडं आहेत, फुलांची झाडे लावलेली। भात कापणी झालेली आहे, फक्त थोडीशी राहिलेली होती शेवटची। तर आता शेतावरून आम्ही निघालेलो आहोत आणि इथे पाण्याची हापसी मी आज खूप दिवसाने बघितली, नाहीतर हल्ली शहराकडे तेही बघायला नाही भेटत। प्रत्येकाच्या दारासमोर त्याने भाज्यांची झाडं लावलेली आहेत, अळूची पाने लावलेली आहेत, वेगवेगळ्या फुलांची झाडं, वेली लावलेल्या आहेत भाज्यांच्या। आणि इथे बघा, इथे हा राणी कलरचा चाफा आहे। आता घरी आलेलो आहोत आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आम्ही जो दिवाळीचा फराळ होता तोच खाल्ला, काही बनवत नाही बसलो आणि लगेचच रात्री 8 वाजेपर्यंत जेवण करून घेतलं। पनीरची भाजी, डाळ भात मिक्स